सभापती महोदय, सन्माननीय सदस्य प्रणय फुके साहेबांनी पश्चिम विदर्भाच्या संदर्भात उद्योगाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे। मी काल देखील अमरावतीच्या संदर्भामध्ये उत्तर देत असताना सांगितलं की देशामध्ये जे 7 PM टेक्सटाईल पार्क मंजूर झाले त्यातला एक PM टेक्सटाईल पार्क हा अमरावतीमध्ये मंजूर झाला आहे आणि त्या जमिनीचा रेट पूर्वी 1000 ते 1100 पर्यंत होता। तो सगळ्यांच्या मागणीनुसार या 30 तारखेपर्यंत आपण 569 रुपयावर आणलेला होता आणि त्याला 1 वर्षाची देखील मुदतवाढ देण्याचा काल आम्ही निर्णय घेतलेला आहे। आपल्या संपूर्ण परिसरामध्ये बुलढाणा असेल, अकोला असेल, यवतमाळ असेल, इथं आपण 100 एकरवर क्षेत्रावर लॉजिस्टिक हब करण्याचा देखील निर्णय घेतला आहे। त्याच्यामुळे या संपूर्ण परिसरातील उद्योजकांना चालना मिळेल। अमरावती बडनेरा प्रादेशिक लॉजिस्टिक हब देखील 300 एकरमध्ये आपण करतोय, त्याचं देखील आपण अंतिम टप्प्यामध्ये काम आणलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 ते 4 वर्षापूर्वी आम्ही जिल्हा गुंतवणूक परिषद सुरू केली। त्याच्यातनं 2024 मध्ये जवळजवळ 735 कोटी रुपयाचे सामंजस्य करार हे अमरावतीमध्ये झाले, 818 कोटीचे सामंजस्य करार अकोल्यामध्ये झाले, 462 कोटीचे MOU हे बुलढाण्यामध्ये झाले, वाशिममध्ये मग ते सांगायला नको। मला असं वाटतं छापील उत्तरावर आता सदस्यांचं समाधान झालेलं आहे। आता ऐका ना, सदस्य परिणय फुके आपण खाली बसा। मंत्री महोदय असं म्हणतायत की तुम्ही उत्तरावर समाधानी आहेत तरी आपण वाचू नका असं म्हणले। तुमच्या प्रश्नावरची उत्तर मिळत ही अपेक्षा ते देत आहेत। बसा खाली आपण। गोष्ट साहेब, असे जर समंजस सदस्य असतील तर प्रश्न ताबडतोब झाल्यावर प्रश्न विचारणार म्हणजे असंच सदस्यांनी सगळ्या करावं। छापील उत्तरावर मी समाधानी आहे, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं म्हणजे प्रश्न लवकर निकालात निघतील। परंतु पश्चिम विदर्भाच्या निमित्तानं अन्य सुविधा देण्याच्या संदर्भामध्ये फुके साहेबांनी जो प्रश्न मांडला त्याच्या संदर्भात वेगळ्या पद्धतीनं एक समिती गठीत केली जाईल आणि या पश्चिम विदर्भामध्ये अजून काय इन्सेंटिव्ह देता येतील, अजून काय सबसिडी देता येतील, अजून काय उद्योजकांना पाठिंबा शासनाकडनं देता येईल या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय त्याच्यामध्ये आमदारांची पण समिती करू आणि समितीचं प्रमुख करायचं झालं तर परिणय फुकेंना पण करू, त्याच्याबद्दल देखील चिंता नाही। परंतु जे काय करायचं ते सकारात्मक करू।